नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे करंट अड्डा मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत 12 डिसेंबर 2020च्या चालू घडामोडी आणि त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड जेवढा काही जी एसचा पोर्शन इम्पॉर्टंट आहे तो देखील आपण इथे कव्हर करून घेत आहोत. तर बघा, आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा, जेणेकरून चॅनलचा डे टू डे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विद्यार्थी मित्रांनो, कारण त्याचा तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होणार आहे. तर आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी आजचा तुमच्यासाठीचा प्रश्न काय ते पाहूयात. नुकताच रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्कार कोणाला मिळाला असा तुम्हाला प्रश्न विचारला. बघा, हा जो क्वेश्चन आहे तो प्रिव्हियस लेक्चरवरती आधारित आहे आणि याचं जे काही योग्य उत्तर आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या सेशनमध्ये आपला पहिला प्रश्न काय ते पाहूयात. आंतरराष्ट्रीय पर्वत दिन कधी साजरा केला जातो असा तुम्हाला प्रश्न विचारला. तर बघा, या क्वेश्चनचं तुमचं योग्य उत्तर आहे 11 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय पर्वत दिन जो आहे तो साजरा करण्यात येतो विद्यार्थी मित्रांनो. तर यावर्षीची या दिवसाची थीम बघा, माउंटन बायोडायव्हर्सिटी ही होती. तर ही थीम इम्पॉर्टंट आहे जी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. इतर अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर बघा, 7 डिसेंबर रोजी सशस्त्र सेना झेंडा दिवस साजरा करण्यात आलेला आहे. तर 9 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस जो आहे तो साजरा करण्यात आलेला आहे. आणि या वर्षीची या दिवसाची थीम काय होती बघा, रिकवर विथ इंटिग्रिटी. तर ही इम्पॉर्टंट आहे, ज्याला तुम्ही स्टार मार्क करून ठेवा. त्याचबरोबर बघा, 10 डिसेंबर रोजी जागतिक मानवाधिकार दिवस किंवा ज्यालाच आपण ह्युमन राईट्स डे असं म्हणतो, हा साजरा करण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, जेव्हा जेव्हा आपल्या सेशन्समध्ये आंतरराष्ट्रीय दिन किंवा दिनविशेषशी रिलेटेड क्वेश्चन येतो तेव्हा तेव्हा आपण त्या महिन्यातले दिनविशेष पाहत असतो. तर आज डिसेंबर महिन्यातले दिनविशेष याच्या पूर्वी देखील पाहिलेले आहेत. आता परत आपण त्याचे एकदा रिव्हिजन करूया. बघा, राष्ट्रीय दिनविशेष जो आहे 2 डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस साजरा करण्यात येतो. 3 डिसेंबर भोपाळ वायू गळती दिन. 4 डिसेंबर भारतीय नौसेना दिन. तर 7 डिसेंबर रोजी भारतीय लष्कर ध्वज दिन जो आहे तो साजरा करण्यात येतो. 19 डिसेंबरला बघा, गोवा मुक्ती दिवस किंवा ज्यालाच आपण गोवा लिबरेशन डे म्हणतो, हा साजरा करण्यात येतो. तर 22 डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिन जो आहे तो साजरा करण्यात येतो. 25 डिसेंबरला विद्यार्थी मित्रांनो चांगले शासन किंवा ज्यालाच सुशासन दिन म्हणतो, हा साजरा करण्यात येतो. आता हे तर होते राष्ट्रीय दिनविशेष. आता जागतिक दिनविशेष जर बघायचे झाले तर बघा, 1 डिसेंबर रोजी एड्स प्रतिबंधक दिन. 2 डिसेंबरला जागतिक गुलामगिरी मुक्तता दिन. त्याचबरोबर जागतिक संगणक साक्षरता दिवस देखील साजरा केला जातो. 3 डिसेंबरला जागतिक अपंग दिन. 5 डिसेंबरला जागतिक माती दिन. तर 7 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय नागरी विमानसेवा दिन जो आहे तो साजरा करण्यात येतो. 9 डिसेंबर रोजी बघा, आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन. 10 डिसेंबरला मानवी हक्क दिन. 15 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय चहा दिन. 18 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन. 20 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिवस. तर 25 डिसेंबरला नाताळ म्हणजेच आपण क्रिसमस सेलिब्रेट करतो विद्यार्थी मित्रांनो. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, फोर्ब्सने जाहीर केलेल्या 100 शक्तिशाली महिलांच्या यादीमध्ये कोणत्या महिलेला प्रथम स्थान देण्यात आले आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा, आता नुकतंच फोर्ब्सने 100 शक्तिशाली महिलांची यादी जाहीर केलेली आहे आणि याच्यामध्ये अँजेला मर्केल जे आहेत यांना प्रथम स्थान देण्यात आलेले आहे किंवा या 100 शक्तिशाली महिलांच्या यादीत अव्वल स्थानी आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, अँजेला मर्केल ज्या आहेत त्या जर्मनीच्या चान्सलर आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर इथे अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर सेकंड नंबरवरती आहेत क्रिस्टाईन लगार्डे. तर या बघा, युरोपियन सेंट्रल बँकच्या अध्यक्ष आहेत. तर थर्ड नंबरवरती आहेत कमला हॅरिस. कमला हॅरिस यांचं नाव अलीकडेच तुम्ही बरेच वेळेला ऐकलं असेल, कारण या आत्ता नुकत्याच USA व्हाईस प्रेसिडेंट बनलेल्या आहेत आणि या पहिल्या महिला व्हाईस प्रेसिडेंट बनलेल्या आहेत. आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे या भारतीय वंशाच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर फोर्थ ऑप्शन दिलेला आहे आपल्याला इकडे निर्मला सीतारामन. बघा, या भारताकडून तर टॉपमध्ये आहेत, अव्वल स्थानी आहेत, पण यांचा ओव्हरऑल रँकिंग बघितली तर ही 41वी आहे. तर ही इम्पॉर्टंट रँकिंग आहे जी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. त्याचबरोबर बघा, भारताच्या किरण मुजुमदार शॉ ज्या आहेत त्या या यादीमध्ये 68व्या क्रमांकावरती आहेत आणि या बायकॉनच्या संस्थापक आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर बघा, आता जर्मनीच्या चान्सलर आहेत अँजेला मर्केल. तर जर्मनीबद्दल जर बघायचं झालं तर राजधानी बघा जर्मनीची बर्लिन ही आहे. तर करन्सी किंवा चलन आहे तिथलं युरो. आणि जर्मनीमध्ये जगातील पहिली हायड्रोजन संचलित डबल डेकर बस जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो.
तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीजमध्ये आपण तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून जेवढे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, जेवढे काही इम्पॉर्टंट करंट इश्यूज आहेत ते तर डिस्कस करतोयच, पण त्याचबरोबर GSचा पोर्शन देखील तुमचा कसा स्ट्रॉंग होईल याचा देखील आपण प्रयत्न करतोय. तर आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला आपला एक लाईक जरूर करा आणि हा जो व्हिडिओ आहे तो आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा होईल. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ते पाहूयात. अलीकडे कोणत्या देशाने प्रथमच आपल्या कृत्रिम सूर्य केंद्रकीय विभाजनाच्या तत्वावर अणुभट्टी यशस्वीपणे चालवली आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 3, चीन. बघा चीननं काय केलेलं आहे, एक कृत्रिम सूर्य तयार केलेला आहे आणि याच्या केंद्रकीय विभाजनाच्या तत्वावरती अणुभट्टी यशस्वीपणे चालवलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. आता इथे केंद्रकीय विभाजन आलेलं आहे, तर याच्याशी रिलेटेड थोडा टर्म्स जाणून घेऊया. बघा एक असतं अणुसंमेलन आणि दुसरं आहे अणुविखंडन किंवा ज्यालाच आपण न्यूक्लिअर फ्युजन आणि न्यूक्लिअर फिशन असं म्हणतो. बघा अणुसंमेलनमध्ये काय होतं, 2 हलके अणू मिळून एक मोठा अणू तयार होतो आणि याच्याच अपोजिट न्यूक्लिअर फिशनमध्ये काय होतं, म्हणजेच अणुविखंडनमध्ये काय होतं, एक मोठा अणू म्हणून 2 हलक्या अणूंमध्ये तो विभक्त होतो विद्यार्थी मित्रांनो. तर बघा सूर्याचं जे काम चालतं किंवा सूर्य जो एवढा प्रखर उष्णता बाहेर टाकतोय, तो ह्या न्यूक्लिअर फ्युजनचाच एक पार्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्यालाच आपण अणुसंमेलन असं म्हणतो. तर याच तत्वावरती काय केलेलं आहे, चीननं एक अणुभट्टी जी आहे ती यशस्वीपणे चालवलेली आहे. आता चीनने चालवलेली आहे, तर बघा चीनची राजधानी बीजिंग ही आहे, तर चलन आहे तिथलं रेनबिन आणि अध्यक्ष आहेत सध्याचे शी जिनपिंग. त्याचबरोबर बघा चीनने अलीकडे चांगई-5 नावाचं मिशन देखील लॉन्च केलेलं आहे, चांद्रयान. त्याच्यानंतर सर्वात मोठ्या जनगणनेची सुरुवात देखील चीनमध्येच झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन शालेय बॅग पॉलिसीनुसार बॅगचे वजन किती किलोग्रामपेक्षा जास्त होणार नाही आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा बरेच वेळेला हा मुद्दा चर्चेचा विषय असतो आणि बरेच वेळेला विद्यार्थ्यांच्या बॅगचं ओझं एवढं जास्त असतं की त्यांना ते पेलवत नाही. तर याच्यावरतीच एक नवीन नियम जारी केलेला आहे आणि याच्यानुसार 5 किलोपेक्षा जास्त शालेय बॅगचं वजन नसणार आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 5 किलो. बघा मुलांच्या वजनाच्या 10% पेक्षा जास्त वजन शालेय बॅगचं असणार नाही आहे या नवीन पॉलिसीनुसार. तर याच्यामध्ये बघा पहिलीच्या जे विद्यार्थी आहेत त्यांना 1.6 ते 2.2 किलोग्रामपर्यंतच शालेय बॅगचं ओझं राहणार आहे. तर 12वीच्या विद्यार्थ्यांना बघा 3.5 ते 5 किलोग्रामपर्यंतच शालेय बॅगचं ओझं राहणार आहे. आणि जे प्रायमरी विद्यार्थी आहेत त्यांची मौज आहे, कारण त्यांना कोणत्याच प्रकारचं बॅग राहणार नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. आता हा आदेश जो आहे किंवा ही पॉलिसी आहे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जारी केलेली आहे. तर बघा शिक्षण मंत्री आहेत सध्याचे रमेश पोखरियाल. त्याच्यानंतर त्यांनाच अलीकडे बघा वातायन लाईफटाईम अचिव्हमेंटने सन्मानित देखील करण्यात आलेलं आहे. आता महाराष्ट्राच्या बाबतीत बघायचं झालं तर बघा महाराष्ट्र शालेय शिक्षण मंत्री जे आहेत त्या आहेत वर्षा गायकवाड, तर महाराष्ट्र उच्च आणि तंत्रज्ञान शिक्षण मंत्री आहेत उदय सामंत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने सन 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोणत्या खेळाला ऑलिम्पिक खेळांचा अधिकृतपणे दर्जा दिला आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने 2024मध्ये ज्या पॅरिस ऑलिम्पिक होणार आहेत यामध्ये ब्रेक डान्स या खेळाला ऑलिम्पिक खेळांचा अधिकृत दर्जा दिलेला आहे. बघा ब्रेक डान्स हा एक नृत्याचा प्रकार आहे जो सर्वांनाच ज्ञात आहे. तर याच ब्रेक डान्सला ऑलिम्पिक खेळाचा अधिकृतपणे दर्जा देण्यात आलेला आहे. बघा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने हा दिलेला आहे. तर याची स्थापना 1894ला झालेली आहे. तर हेडक्वार्टर आहे लॉजिन स्वित्झर्लंडमध्ये. अध्यक्ष आहेत सध्याचे थॉमस बाग. बघा 2 प्रकारचे ऑलिम्पिक असतात, एक तर समर ऑलिम्पिक आणि दुसरं आहे विंटर ऑलिम्पिक. तर बघा समर ऑलिम्पिक हे 2020मध्ये होणार होतं. कोविड-19मुळे हे पोस्टपोन करून 2021ला टोकियोमध्ये होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा विंटर ऑलिम्पिक 2022ला होणार आहे आणि हे बीजिंगमध्ये होणार आहे. बीजिंग बघा चायनाची कॅपिटल आहे. तर 2026ला हे विंटर ऑलिम्पिक जे आहे ते मिलन इटलीमध्ये होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आजचं सेशन संपण्यापूर्वी तुमचा लास्ट डे क्वेश्चन काय होता ते पाहूयात. कोणता देश आशिया चषक 2021 स्पर्धेचे आयोजन करेल असं तुम्हाला प्रश्न विचारला होता. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 3, श्रीलंका.
बघा श्रीलंका जो आहे तो आशिया चषक 2021 स्पर्धेचे आयोजन करणार आहे. तर आजचं आपलं लेक्चर इथेच संपत आहे विद्यार्थी मित्रांनो. आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून चॅनलच्या कोणत्याही नोटिफिकेशन्स तुम्ही मिस करणार नाही. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.